सत्तेच्या परिघात जाण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीला ऊर्जितावस्था मिळावी याकरता एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे सत्तेच्या परिघात दिसतील, असं मत रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पुण्यात सांगितलं। पुणे महापालिकेत 30 जागा लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते। आनंदराज आंबेडकर म्हणाले, देशात काही उद्योगपतींची संपत्ती मोठ्या झपाट्याने वाढत आहे, मात्र तरुणाईला रोजगार मिळत नाही। अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जात आहे, हे लोकशाहीला धोकादायक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 50% जास्त आरक्षण देणे चुकीचे आहे। राजकीय आरक्षणाचा उपयोग होत नाही। शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर आम्ही युती केली आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही 10% जागा मागितल्या आहेत, पण काही जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये हे प्रमाण 5 ते 15% होईल, असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय। रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी आता आंबेडकरी जनतेची इच्छा राहिली नाही। प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येण्यासाठी योग्य वेळ यावी लागेल, असं ते म्हणाले। प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, मग आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत। ईव्हीएमवर निवडणुका घेतल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला पाहिजेत। भीमा कोरेगाव येथे उड्डाणपुलाचे काम लवकर केले पाहिजेत, असंही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय। माझं पण म्हणणं आहे 50%च्या वरती आरक्षण असू नये। त्यासाठी खरं म्हणजे हे जे इलेक्शन कमिशन आहे ते त्या जिल्ह्यामध्ये कुठच्या याचं पॉप्युलेशन आहे, त्याऐवजी ज्या पद्धतीने संविधानामध्ये SC ST OBCना ज्या पर्सेंटेज रिझर्वेशन आहे ते प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये देऊन टाकावं। हे अशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं, आता धुळ्याला 70-80% SC ST साठी रिझर्वेशन ठेवतात, तर हे योग्य नाही। बरोबर आहे, इतरांना पण, आणि ओपनमध्ये तर सर्वांनाच तुम्हाला लढवण्याचा अधिकार आहे, आणि त्यामुळं अशा पद्धतीने करणं योग्य नाही। त्यापेक्षा आमचं प्रामाणिक, आणि पुढं जाऊन मी सांगेन की लोकसभा आणि विधानसभेमध्ये तर माझं प्रामाणिक मत आहे की रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन नसावं, या पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की, आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं पण म्हणणं होतं, कारण ह्याच्यातून निवडून येणारी मंडळी या रिझर्वेशनमधून, ती असा अनुभव आहे की त्यांचा त्या समाजातल्या लोकांशी काही संबंध नसतो, आणि ते ज्या पक्षातून निवडून येतात त्यांचा ते अजेंडा राबवतात। त्यामुळं खऱ्या अर्थानं या रिझर्वेशनचा उपयोग होत नाही अशी परिस्थिती आहे। सत्तेचं वाटप म्हणजे सत्तेमध्ये निवडून येण्याच्या तरी आंबेडकरी जनतेला निवडून तरी जाते, सत्तेमध्ये जातील। दुसरं, सत्तेचा वाटा म्हणजे आम्हाला काही मंत्रिमंडळ आणि वगैरे काही नको आहे। मला कार्यकर्त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांना कुठेतरी ZP सदस्य व्हावं, त्यांनी कुठे महानगरपालिकेमध्ये निवडून यावं, आणि आंबेडकर चळवळीला ऊर्जितावस्था यावी, हा माझा प्रयत्न आहे। हिंदू मिलचं जे ह्याला सिव्हिल वर्क म्हणतात ते माझ्यामध्ये 90%च्या वरती कंप्लीट झालं आहे। फक्त प्रॉब्लेम आहे तो पुतळ्याचा। आपल्याकडे पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनतो, कारण जो सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा चायनामधून आला होता, तो काही इथे बनला होता। इथे पहिल्यांदा एवढा मोठा राम सुतार, हे जे आपल्याकडे मोठे स्कल्प्चर आहेत, ते हा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामधला पुतळा बनवतात। तुम्हाला मी सांगतो की त्या पुतळ्याचा म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता, पुतळ्याचा हात 10 माळ्याच्या इमारती एवढा असेल, एवढी त्याचं हे आहे। बूट माझ्यामध्ये त्या पुतळ्याचा बूट हा 5 ते 6 फुटाच्या अंदाज आहे। आत्ता एक फक्त बुटाचा एक पहिला हे आलं आहे, पुढचं पार्ट, तो जवळजवळ म्हणजे माझ्यामध्ये 1 फुटाचा आहे फक्त फ्रंट थोडासा। असे 3 पार्ट यायचे आहेत अजून एका बुटाचे, आणि त्याच्यासाठी एक स्पेशल ट्रॉली आणावी लागली ते घेऊन यायला। तर त्यामुळे हा प्रचंड मोठा, त्याला माझ्या मते अजून 2 वर्ष तरी पुतळा लागते। पण ते RCC कन्स्ट्रक्शन आता जवळपास कंप्लीट झालेलं आहे। आता फक्त पुतळा आणि त्याच्या खालती असणारे जे स्ट्रक्चर पण, ते पुतळा जिथे बसवायचा ते पण तयार झालेलं आहे। पण त्याच्या आतमध्ये 850 मेट्रिक टन तर ते पुतळा उभा राहण्यासाठी आतमध्ये स्टील लागणार आहे, कारण त्याला लिफ्ट आहेत, हे मोठं काम आहे ते।
खरं म्हणजे आणि पुतळ्याची ऑर्डर पण लेट गेलेली आहे. सरकारने जर डायरेक्ट त्या राम सुतारांबरोबर कॉन्टॅक्ट करून ते पुतळ्याची ऑर्डर दिली असती कदाचित, तर ते बरं झालं असतं. पण ते काय ते थ्रू शहापूरजी पाळमजी नावाची जी कंपनी आहे जिला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे सिव्हिल वर्कचं, त्यांच्या थ्रू ते काम होत असल्यामुळं थोडीशी दिरंगाई होते असं एकंदरीत अनुभवलं जातं. ऐकून घ्या, प्रश्न कसा आहे, पहिल्यांदा ऐक्याबद्दल बोलू. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य हा माझ्या मते प्रचंड जुना विषय झालेला आहे. लोकांच्या मनामधून आता तो विषय पूर्णपणे बाद झालेला आहे. आणि सध्या रिपब्लिकन ऐक्यासाठी जे काही गट तट ते सुद्धा आता म्हणजे पार्टीमधले बरेचसे गट नामशेष सुद्धा झालेले आपण पाहतोय. आणि त्यामुळं आता रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं असं आंबेडकर जनतेची सुद्धा इच्छा नाही. त्याचबरोबर तुम्ही आता म्हणालात की प्रकाश आंबेडकर तुम्ही एकत्र येत नाही, पण प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ ठरवून यावा लागतो. आज आपण पाहतो राज आणि उद्धवांना सुद्धा काळ वेळ ठरवू म्हणून ते एकत्र आहे. काळाची मांग आहे, त्यामध्ये उद्या तशी परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच आपण एकत्र येऊ. आतापर्यंत त्यांचं एकला चळवळी धोरण होतं, त्यामुळं कार्यकर्ता बिचारा उपेक्षित राहिला असं माझं मत होतं. आणि म्हणून आम्ही आता युती केली, पण आता यावेळेस ते परत असं वाटतंय की ते कुठेतरी युतीचं राजकारण त्यांनी पण चालू केलं असं मला दिसतंय. वोट चोरी किंवा ईव्हीएम घोळ याबद्दल एक माझं प्रामाणिक मत आहे की जर प्रगत देश जर ते ईव्हीएम वापरत नसेल तर आपण वापरण्याची गरज नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण वोट चोरी हा खरं म्हणजे माझं पूर्वीपासूनचं मत आहे की जो पक्ष सत्तेवर असतो तो वोट चोरी करतोच वेगवेगळ्या प्रकारे. मी आपल्याला सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नायगावला उभे होते आणि काजोळकर हे त्यांच्या विरुद्ध होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा 13,000 मतांनी पराभव झाला. त्याच्यात 73,000 मतं ही बाद करण्यात आली. विचार करा. त्या वेळापासून ही परिस्थिती म्हणजे वेगळ्या पद्धतीनं या त्याला वोट चोरी, वोट बाद करणं हे सर्व प्रकार त्या काळापासून चालू आहेत. ते नवं नाही, परंतु आज जर आपण इतर प्रगत देश, अमेरिकेसारखा प्रगत देश सुद्धा जर बॅलेटवर घेत असेल तर या देशाने घेतलं तर काय फरक पडतो असं माझं मत आहे. कारण आज सुद्धा आपण पाहतो की आपण ईव्हीएम इलेक्शन घेतो. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे, ईव्हीएम घेतल्याबरोबर तर संध्याकाळी 5 वाजता इलेक्शन झालं तर 6 वाजता रिझल्ट लागायला पाहिजे, एवढं टेक्नॉलॉजी आहे. पण तसं होत नाही. परत 1-2 दिवस आपण ठेवतो, परत मग काउंटिंग करतो. मग हे कशाला पाहिजे? जर तुम्हाला पूर्णपणे टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर त्या टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर झाला पाहिजे आणि त्याचे लगेच रिझल्ट मिळाले पाहिजे. परंतु आपण टेक्नॉलॉजी वापरायची म्हणजे आपण पेपरलेस आपण इंडस्ट्री बनवतो म्हणतो याचं आणि ढिगाऱ्याने पेपर तयार करायचे अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे ते अयोग्य आहे असं माझं मत आहे.